त्याचबरोबर आपण सन्मान करू. गणेश दादा पाटील उपस्थित आहेत मंचावरती, त्यांचा आपण करतोय सन्मान. सामना असेल 4 षटकांचा. विनंती असेल जय गावदेव कोळेगाव या टीमला की आपले फलंदाज आपण पाठवायचे आहेत आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आहे आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ नारिवली, एक लेजंड कॉमेंटेटर जगदीश पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. चेक चेक एक सूचना करत आहे बॅटिंग करणारे टीम, जे काही तुम्ही खेळाडू कक्षामध्ये बॉल नेताय कितीही मागा, 10 मागा 15 तुम्हाला दिले जातील, पण मैदानाच्या आतमध्ये जात असताना फक्त तुम्हाला 2च बॉल घेऊन जायचं आहे. ते दोन्ही हरवले त्यानंतर मात्र कमिटी जो बॉल देईल तो तुम्हाला घ्यावा लागेल, म्हणजेच नो चॉईस. जर डिफेक्ट आणि कट असेल तर जरूर चेंज करून दिला जाईल, त्या व्यतिरिक्त नो चॉईस. थँक्यू सो मच रोशनजी संते, थँक्यू सो मच करणजी खान. चला उपस्थितांचं पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणीच्या स्पर्धेमध्ये सामना दुसऱ्या फेरीतील आहे. टीम उसाटणीच्या विरोधात कोळेगाव संघ. पहिलाच बॉल एश लागली आणि चेंडू शॉर्ट मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती आलाय. ओमकार पाटीलच्या बॅटमधून शानदार चौकार. कोळेगाव आज संघ रिव्हर्स खेळात फिल्डर उपस्थित आहे. डायरेक्ट हिट, काम तमाम झालं. असं मात्र जीवनदान मिळालंय ओमकारला, ज्याने पहिल्या बॉलवरती नशिबाचा चौकार आला आणि या बॉलवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. जीवनदान एकाच चेंडूवरती 2दा मिळालं, कारण क्षेत्ररक्षक अगदी झेल त्याच्या पुढ्यात पडला. त्यानंतर पहिल्या टप्प्यावरती उचललं, पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झाली होती. फटका चांगला, मिस टाइम आहे. सागर पाटील नो मिस्टेक, हळूवारपणे झेल टिपलाय. 4ला पहिला धक्का टीम कोळेगावला. पहिला धक्का लागलाय, लवकर लागला. टीम कोळेगाव संघाला असं वाटलं की पहिल्या बॉलवरती चौकार आला, आक्रमकतेने सुरुवात केली आहे, मात्र नाही आहे. तसं काही चित्र पाहायला मिळालं नाही. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट. त्यानंतर मात्र हळूवारपणे डीप मिड विकेटला साधा सोपा झेल टिपला गेलाय सागर पाटीलच्या माध्यमातून. अविनाश हजारे यांचं सुद्धा आगमन झालंय, सहर्ष स्वागत. वन डाऊनला पाहतोय आपण विश्वास पाटील, 3ऱ्या नंबरचा खेळाडू. फटका स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडू चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दुसरा टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. या ओव्हरमध्ये दुसरा चौकार.
रोहितला पाहतोय आपण पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताला असताना, कारण आता 4 षटकांचा सामना आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सागर बेगाने चालला. एकाच ॲक्शनमध्ये उचलायचं होतं, मिस फिल्डिंग आणि 1-2 मध्ये रूपांतर होत असताना पाहायला मिळालं. धावसंख्या 2ने पुढे सरकले. एकूण धावा झाल्या त्या 10. डबल डिजिटमध्ये ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे पाहतो आपण पॉवर प्लेचं एकमेव षटक हाताला असताना गोलंदाज रोहित पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. स्टँड अँड डिलिव्हर. वाह, क्या फिल्डिंग, क्या बात आहे. मयूर पाटील जबरदस्त फिल्डिंग. 5 धावा वाचवल्या. हवेमध्ये सूर मारला, स्वतः मात्र बाहेर गेले, चेंडूला आतमध्ये ढकळलं आणि 5 धावा वाचवल्या. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पाहू शकता आपण स्क्रीनवरती ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे वेगाने आले चेंडूवरती. हात फक्त पुढे गेला आणि चेंडू आतमध्ये ढकलला. अशाच फिल्डिंगची अपेक्षा असते प्रत्येक खेळाडूकडून. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये फिल्डिंग करताना तेव्हा अशाच काहीशा अशा निर्माण होत असतात. चला, पहिल्या षटकाचा खेळ संपला. एकूण धावा 11 वरती 1 खेळाडू बाद झालाय. येणं गरजेचं होतं, मात्र पहिल्याच लवकर धक्का लागला. त्यानंतर मात्र जरी एक चौकार आला, मात्र शेवटच्या बॉलवरती केलेली चांगले फिल्डिंग 5 धावा वाचवताना तुम्हाला पाहायला मिळाल्या. मागच्या मॅचमध्ये सुद्धा गोलंदाजीच्या जोरावरती याच उसाटने संघाने सामना जिंकला, हे सुद्धा विसरता कामा नये. तर दुसरीकडे जे 55चं टार्गेट होतं सहजरित्या पार केलं या कोळेगाव संघाने. फटका चांगला आहे, जागेवरून खेचला. उंची भरपूर मिळाली आहे, लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त होती. फिल्डर पाहतच राहिले. षटकार आलाय. संदेश पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे टीमला. विश्वासच्या बॅटमधून विश्वासनीय षटकार पाहिला आपण. पुन्हा एकदा पिकअप शॉट आहे. पुन्हा एकदा तोच खेळाडू बॅनरला हिट होतोय. लागोपाठचा दुसरा साल आहे पाटीलच्या बॅटमधून. आलाय विश्वासच्या बॅटमधून विश्वसनीय तिसरा दणदणीत षटकार. बाबा मिळवले तरी सागर पाटीलसाठी श्रुतिक पाटील यांच्याकडून 2000 रुपये आहेत.
मात्र येथे षटकाराचे येत असताना पहिले सलग 3 चेंडू 3 षटकार. विश्वास पाटील चौथा खेळायचं होतं मात्र मिस टाईम आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडूने वळण घेतलंय. एकच धाव मिळेल. दूरवरचा फिल्डर येऊन अगदी रोहितने चेंडूला उचललं. 3 षटकार येत असताना पाहिलं आपण आणि त्यानंतर एकेरी धाव आली आहे. धावसंख्या 30 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. मागचा सामना थोडासा लो स्कोरचा पाहायला मिळाला. अगदी स्वस्त्यात बाद केलं टीम आशेलेला गोरपे संघाने. आणि आता या सामन्यामध्ये पाहतोय चांगले स्टार्ट मिळत असताना जय गावदेव कोळेगाव संघ ओव्हर नंबर 2. पुन्हा एकदा बॅटचा पेचकोवाचा होता. बॅक टू बॉलर्स खेळ्यात. कॉट अँड बोल्ड. अखेरकार सागर पाटीलने यश मिळवलं. फलंदाज बाद झाला तो सलामीचा फलंदाज सौरभ पाटील. प्राइज कॅश प्राइज नाही खऱ्या अर्थानं हा जर सामना जिंकला उसळणे टीमने तर धनाजी नाना पाटील यांच्याकडून फार्म हाऊसला पार्टी असेल उसळणे टीमला. हरेश पाटीलला पाहतोय आपण. नवीन बॅटर या ओव्हरमध्ये जरी 3 षटकार आले त्यानंतर एकेरी धाव त्यानंतर महत्वपूर्ण विकेट मिळवली सागर पाटीलने. पुन्हा एकदा आल्यास उंचावरून खेळण्याचा प्रयत्न. चौथा षटकार. एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार आल्या. तब्बल 25 धावसंख्येचं हे सागर पाटीलचं मोठं षटक राहिलंय. त्यामुळे 2 ओव्हरमध्ये धावा अद्यापपर्यंत पाहिल्या तर 36 धावा स्कोरबोर्डवरती. थोडासा विचार विमर्श करावा लागेल आता. टीम जय 11 वेलकम उसाटणे टीमला शॉर्ट टीम मीटिंग केली जातोय की आता कशा प्रकारे धावा रोखायच्यात. कारण 2 ओव्हरमध्ये 36 धावा भरपूर मोठी धावसंख्या पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये जरी 11 आल्या तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 25 धावांचं षटक आलं. शेवटी क्रिकेट आहे. कधी एखादा चांगला गोलंदाज ज्याच्यावरती भरोसा असतो तो कधी कधी थोडीशी खराब कामगिरी करतोय. हे सुद्धा विसरून चालणार नाही आहे. क्रिकेटमध्ये चढ उतार तुम्हाला नेहमीच पाहा मिळतात. या समचे स्क्रीनवरती पाहू शकता माननीय श्री कैलासदादा सानप यांचा कटआउट आपल्याला स्क्रीनवरती पाहा मिळतो आणि त्यांच्यासोबत हरिभक्तपरायण काशीनाथ दादा ढोपरी हे सुद्धा उपस्थित हे यांना सुद्धा पाहिलं आपण. आणि सानप हां तर कैलासदादा सानप यांच्या वतीने 12वा खेळाडू जे असेल आम्ही लकी ड्रॉ करू शेवटच्या दिवसामध्ये. प्रत्येक टीम्सचा जो 12वा खेळाडू असेल त्याच्यासाठी एक खेळाडूसाठी त्यांच्याकडून बाईक आहे. बॉल चांगला होता. या वेळेस एकेरी धाव मिळत असताना पाहतोय. 3ऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. आणि जे हनुमान व्यायामशाळा कोळेगाव यांच्या वतीने विश्वासने 3 चेंडू 3 षटकार ठोकल्याबद्दल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे विश्वास पाटीलसाठी. सध्या तो नॉन स्ट्राईकिंगला आहे. हरेश पाटीलला पाहतोय स्ट्राईकवरती आणि गोलंदाज 3रं षटक विशाल पाटील. पुन्हा एकदा मिस टाईम आहे. गोलंदाज पुढे सरकला. झेल कोण टिपणार आणि अखेरकार गोलंदाजाने झेल टिपलाय. धक्का 3रा जय गावदेव कोळेगाव या टीमला. सुमित मैदानात आतमध्ये चाललंय आणि संजू स्पोर्ट्स ओनर बावीजी वालिलकर यांच्याकडून एक कॅश प्राइज झालं. बॅक टू बॅक 3 षटकार 3 चौकार 2777 जो त्यांचा लकी नंबर आहे. 2777 हे कॅश प्राइज देण्यात येईल. पारितोषिकांचा वर्षाव केला जातोय. मगाशी पाहिलं आपण
विश्वास पाटीलने 3 बॉल 3 षटकार टोकले, त्याच्यासाठी पारितोषिक आलं आहे. सागर पाटील जो गोलंदाजी करत होता त्याच्यासाठी सुद्धा पारितोषिक होतं. 2 विकेटसाठी 2000 रुपयाचं पारितोषिक होतं. मात्र गोलंदाजीवरती खरपूस समाचार घेतला त्याच्या. एक धाव कंप्लीट केले आणि एकच धावसंख्येवरती त्यांना समाधान व्यक्त करावं लागलंय. सध्या तरी पाहतोय आपण या ओव्हरमध्ये पहा मिळतो आपल्याला चांगले अशी कमबॅक करत असताना विशाल पाटील ज्याने मागच्या मॅचमध्ये सुद्धा अगदी चांगलं षटक हाताळलं होतं. धावा झाल्या त्या 38, 38 धावा. चांगला फटका यावेळेस ऑन साईडला एकेरी धाव मिळेल. मात्र भरपूर विशाल पाटीलचे चांगलं षटक राहिलं आहे जेणेकरून या ओव्हरमध्ये भरपूर कमी धावा पाहायला. 2 षटकामध्ये तब्बल धावा होत्या त्या 36 धावा. चांगल्या पद्धतीने वाटचाल करत होता जय गावदेव कोळेगाव संघ. मात्र त्याला मध्येच थांबवलं. या ओव्हरमध्ये सुद्धा पाहा मिळतोय चांगली गोलंदाजी. फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला उडवलाय. षटकार पाहायला मिळतोय फलंदाज सुमित चव्हाण मधून. सध्या तरी पाहतोय आपण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतात. आमचे पालेगावचे एक उत्कृष्ट क्रिकेटर विजयदादा कोलेकर यांच्याकडून सुद्धा या उसटणे टीमला शुभेच्छा आल्यात. षटकाराला एकूण षटकाराने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 45, 45 धावा झाल्यात. अगोदरचे सुरुवातीचे 3 चेंडू चांगल्या प्रकारे फेकले होते. एकेरी धाव आली होती. मात्र या चेंडूवरती अगदी फुलटॉस मिळाला आणि तो षटकार टोकलाय. 45 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. तिसऱ्या षटकामध्ये आहोत. धावसंख्येवरती संघ पाहायला मिळतो आपल्याला. खेळाडू बाद झाले तर अद्यापर्यंत 3 धक्के लागले. सुरुवातीला 1 धक्का लागला. त्यानंतर पार्टनरशिप बिल्ड करत असताना या 2 खेळाडूने चांगल्या धावा बनवल्या. पुन्हा एकदा बिगेट करायचं होतं मात्र चेंडू जवळच राहिला त्यामुळे एकच धाव मिळेल. अयोरू चेंडूवरती बेगाणे आले आणि ते पाहता मात्र एकच धाव मिळाली. येथून 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 मध्ये 46 बनवल्या. शेवटचा अंतिम षटक आहे. किती धावा बनवेल हेच पाहणं योग्य ठरेल. तुम्हाला पाहायला मिळेल सध्या 3 षटकांचा खेळ संपला. 46 धावा स्कोरबोर्डवरती आहे. शेवटचं अंतिम षटक 5 रन केलं जात आहे. अगदी चांगलं आयोजन पाहायला मिळतं आणि म्हणूनच सर या आयोजनाला सातत्याने शुभेच्छांचा वर्षाव केला जातो. त्यातले त्यात आमचे जांभिवलीचे उद्योजक प्रसाददादा पाटील हे सुद्धा सामना पाहतात. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. संकेत पाटीलला पाहतोय. पुन्हा एकदा बॉलला उडवलाय. सरळ फिल्डर आहेत मात्र ते पाहतच राहतील. पहिला बॉल या शेवटच्या ओव्हरचा दमदार षटकार. डोक्यावरती हात दिला की ह्या चेंडूवरती मोठा पडका का आला नाही आहे. गोलंदाज संकेत आहे कारण त्याने मागच्या मॅचमध्ये सुद्धा अतिशय चांगली
गोलंदाजी केली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 6 बॉल 12-13 करायच्या होत्या. त्यावेळेस मात्र विपक्ष टीमला 6 बॉल 11चं समीकरण होतं. त्यावेळेस फक्त 2 धाबाचं षटक हाताळलं होतं. पुन्हा एकदा जागेवर थांबले, पोच घेतली आणि उडवण्याचा प्रयत्न खेळाडूने केलं. काय रोहित होते त्या ठिकाणी, जजमेंट चुकलं त्याचं. हात वर केले होते, चेंडूला आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता, मात्र त्याचा बॉडी बॅलन्स झाला नाही आहे आणि अखेरकार या 6 धावा षटकार येत असताना तुम्हाला पाहायला मिळाला. 58 मोठी धावसंख्या आहे. 58 धावा स्कोरबोर्डवरती बनवत असताना अद्याप 3 चेंडूंचा खेप पर्याप्त आहे. चांगली फटकेबाजी होती टीम जय गावदेव कोळेगावच्या वतीने. पुन्हा एकदा चेंडू चालला आता बेगाने लॉंगलेगच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट, खेळाडू धावतात मात्र त्याच्या अब्बाक्याच्या बाहेर जात असताना षटकारानंतर आलाय चौकार. गुड शॉट. काय सिक्स्टी 62 धावा. 4 षटकांचा सामना आहे. शेवटचे 2 चेंडूंचा खेप पर्याप्त आहे. अद्यापपर्यंत या ओव्हरमध्ये पाहिलं तर 16 धावा आल्यात. 4 चेंडू फेकत असताना संकेत पाटीलला पाहतोय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर षटकार आणि चौकार असं समीकरण पाहायला मिळालं. एक कॅश प्राइज झालेलं. 2 बॉल 2 षटकार जरी आले तरी संजू स्पोर्ट्स भावेश वालीकर यांच्याकडून 2,777 कॅश प्राइज देण्यात येईल. त्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक कोळेगावचे उद्योगपती आदरणीय अजित शेठ हरिचंद्र पाटील यांची उपस्थिती आणि दादांना विनंती आपण मंचावर देऊन स्थानाबंध व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा उडवलाय बॉल हवेत आहे. फिल्डर चेंजमेंट करतात मात्र टप्प्यावरती घेणं पसंत केलंय. तोपर्यंत 2 धावांसाठी निघाले आणि 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळालं. खूप उंचावरती बॉल होता मात्र 2 खेळाडू आले आणि या 2 धावा पूर्ण करत असताना 64 धावा स्कोरबोर्डवरती झाल्यात. शेवटचा चेंडू किती धाबा येतील तेच पाहणं योग्य ठरेल. आता खूप धाबा झाल्या. पहिल्या ओव्हरमध्ये ज्याप्रमाणे 11 आल्या, दुसरं षटक 25चं राहिलं आणि त्यानंतर विशाल पाटीलने थोडं कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. फक्त 10 धाबा खर्च केल्या मात्र संकेत पाटील शेवटचं स्लॉग ओर डेट ओरचं षटक फेकत असताना मोठे पडके पाहायला मिळाले. पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिग चेंडू पहिला टप्पा घेत असताना बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार आणि एकूण धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवरती 68 धाबा झाल्यात. 69 धावसंख्येची गरज असेल टीम जय 11 बेकम उस्साटणे या संघाला. थँक्यू सो मच. आपण टॉस करूया. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली आणि त्यांना फाईट करेल जय खांडेश्वर गोरपे. चला टीम गोरपे संघाचे संघनायक आपण या टॉससाठी. दुसऱ्या फेरीमधील शेवटचा सामना जय खांडेश्वर गोरपे आणि जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली. संभाजी नाना पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. दुसऱ्या फेरीमधील शेवटचा सामना असेल नावाली आणि गोरपे या 2 संघांमध्ये.
चला आपण टॉस करूया. दोन्ही संघनायक उपस्थित आहेत आणि संभाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. हेड असं कॉल आहे. चला पुन्हा एकदा टॉस केला जाईल. हेड असं कॉल आहे आणि आलेला आहे हेड. टॉस जिंकलाय नावाल या टीमने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दुसऱ्या फेरीमधील शेवटचा सामना असेल नावाली आणि गोरपे या दोन संघांमध्ये. नावाली संघाने टॉस जिंकून नक्कीच प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि गोरपे संघाला इन्व्हाइट केलेलं आहे बॅटिंग करण्यासाठी. ओ टू कॉम्बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली, व्हॉइस ऑफ हेदुडणे, अत्यंत टॅलेंटेड समालोचक करंजी काळन सरांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मॅचला सुरुवात आणि पहिलाच बॉल लॉंग ऑफला क्लिअर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चौकार आलाय आणि दरम्यान कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उद्योगपती कोळेगावचे अजित हरिचंद्र पाटील साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. शिवभक्त स्वर्गीय पहिलवान रामचंद्र मडवी चषक 2026 ची तिसरी रचना आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. मॅच नंबर 8 समोर हॅमर लॉंग ऑन वरतून संकेत ने दिलाय संकेत. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. षटकार मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पिकअप होता ज्या पद्धतीनं फटक्याला एक्झिक्यूट करण्यात आलं. हाफ आर्म पुल केलं आणि लॉंग ऑनचा बाहेर बॉल. कोला त्यावेळेला कवचा फिल्डर आत आहे. चांगली फिल्डिंग झाले, चान्स घेत होते पण सागर पुन्हा एकदा आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये मागे आला. पहिल्या 2 बॉलमध्ये 10 धावा देऊन कमबॅक दक्ष पाटील उभारत असतील आणि दुसऱ्या बाजूने संकेत पाटील सागर पाटील सॅगीची जोडी. पहिल्या मॅचमध्ये दोघेही 0वरती होते. देन मागच्या बॅटर्सने जो खेळ केला शेवटी तो सामना जिंकलाय. आता ही मॅच ओहो फुल लेंथ होता. संकेत विचार करतोय की बॅटवरती कसा आला आणि दक्ष विचार करतोय की तो स्टंपला कसा लागला नाही. दोघेही वाचलेत. ओहो दोन्ही पॉइंट्स मधून लेग स्टंपला चांगली थंडी वाजली असेल इतक्या वेगाने तो बॉल गेला. इतकी हवा एक्सप्रेस. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 10 वरती. वय वर्ष 16 असलेला दक्ष कर्णधार देखील आणि या सीझन मध्ये चांगला खेळ त्याने केलेला आहे विथ द बॉल. इकडे सुरुवात संकेतने चांगली केली आहे. ओ आउटसाइड एज आहे. शॉर्ट थर्ड नाही अडवू शकले आणि बॉल डीप थर्ड मॅन सी मारेशेचा बार आलाय. चौकार. टीव्ही अंपायरची मदत या ठिकाणी जरूर घेतली जाते. दीपक पाटील सर मॅन फ्रॉम पालीचे टीव्ही अंपायर आहेत. त्यासोबत ऑन ग्राउंड सध्या आपण द्वारकानाथ चोरगे सर मॅन फ्रॉम बेलवली आणि शिवदास वाघमारे सर मॅन फ्रॉम देवत यांना सध्या पाहतात. संकेत आणि सागरची जोडी. या जोडीवरती बरंच काय निर्भर. इट्स नो बॉल अबव दी वेस्ट आलाय. एक्स्ट्रा पेसने टाकण्याच्या प्रयत्नात बॉल कदाचित निसटला असावा मात्र इकडे 69च्या चेस मध्ये स्टार्ट भेटला. आता स्कोर सध्या आपल्याला 15 वरती पाहायला मिळतोय. फ्री टॉन असेल. मागच्या 2 बॉलवरती शांत संकेतला केलं होतं दक्षने. पुढचा मात्र नो आलाय. आता फ्री हिट. ओहो एड्स होती. फ्रीटचा फायदा उचलू शकले नाही. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले बॉल थोडासा वळलेला आहे आणि त्यामुळे आतमधली कडा घेऊन तो मागे गेला. प्लेडाऊनची देखील शक्यता होती अथवा कॉटबँडचे विकेट देखील झाले असते मात्र वाचले. शेवटचा बॉल असेल. धावात 15. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. चांगला फटका लॉंग ऑफला क्लिअर. संकेतचा बॅट मधून आणखी एक षटकार आला आणि 69 धावांच्या चेस मध्ये जय 11 वेलकम उसाटणे ऑन 21 धावा आफ्टर फर्स्ट ओव्हर.
21 धावा धावफलकावरती. 69चा चेस या मॅचमध्ये. इंटरेस्टिंग मॅच असेल आणि जसा पहिला डाव संपलाय ती चर्चा देखील झाली. जर सागर पाटील आणि संकेत पाटील दोघेही उभं राहिले तर या धावा होऊ शकतात, नो डाऊट. आणि दुसऱ्या बाजूने ह्याच जोडीला फोडण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे तो कोळेगावचा बॉलर्सला. या उद्योजक योगेश दादा पाटील यांच्याकडून 3 लागोपाठच्या षटकारांना 5,000 रुपयांचं रोख पारितोषिक. आणि हा सामना जर जय 11 वेलकम उसाटणेने जिंकला तर धनाजी पाटील साहेब यांच्याकडून फार्म हाऊसला पार्टी आहे. 21 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला. भूषण पाटील सेकंड ओव्हर आणि सागर प्रथमता स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट बॉल हॅमर केलाय समोर, लॉंग ऑनचा वरतून सीमा पार. सुरुवात दोन्ही बाजूने आलाय सागरचा पहिला षटकार. कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याणचे संचालक उद्योगपती अजितजी हरिचंद्र पाटील साहेब यांच्याकडून कोळेगावने हा सामना जिंकला तर 5,000. धावा 27 पहिल्या 7 बॉलमध्ये. बॅटचा फ्लो सागरने थांबवला. ऑप्शनच्या जास्त बाहेर होता बॉल. व्हाईटचा सिग्नल आलाय. हा सामना बाजूच्या देखील मैदानावरती झालाय. वेलकम ट्रॉफीमध्ये उसाटणेच्या अगेन्स्ट सेवाई कोळेगाव संघ होता आणि तेव्हा बाजी उसाटणे संघाने मारली होती. आता 69 चेस करायच्यात. कोलात बॉल लॉंग ऑफला ड्राईव्ह करण्यात आला. डीप मधून फिल्डर येतात बॉलवरती. फिल्डिंग चांगली झाली आहे. ओमकार आणि सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 29. 29 धावा धावफलकावर. ते ओमकार दुसऱ्या बाजूने आमच्या कॉम्बॉक्समध्ये जे गावदेव कोळेगावचे 12th मॅन देखील आहेत आणि यंगस्टर कॉमेंटेटर देखील आहेत कोळेगावचे. 29 29 आहेत. पुढचा बॉल भूषण समोर लॉफ्ट केलाय. हे जे स्ट्रेट बॅटचे फटकेत सरळ बॅटने नादच करू नका. सीधी बॅट, नो बकवास. षटकार. वर पिच पडला आणि थेट बॉल निघून गेला. डीजे देखील जबरदस्त वाजतो आणि सध्या बॉलला देखील वाजवलंच जात आहे सागर पाटील आणि संकेत पाटील कडून. षटकार षटकार चौकार चौकार. फक्त याच गोष्टी आपण पाहतोय सध्या तरी. जणू का हायलाइट्स. जी बॅटिंग पहिल्या इनिंगमध्ये केली विश्वास पाटीलने, जो खेळ केला सुमित संतेरे, तशीच इकडे उत्तर देत असताना खेळ संकेत आणि सागरची जोडी करते आहे. फ्लाइंग स्टार्ट 69च्या चेसमध्ये. पहिल्या 9 बॉलमध्ये धावा 35 बनलेल्या आहेत. उर्वरित समीकरणाचा विचार केला तर बॉल बाकी आहेत. 15 बॉल 34 पाहिजेत. मॅच क्लोज हवे त्या बॉल. कवचचा फिल्डर अगोदर थांबलाय. केली आहे त्याने ती चूक. कॅच झाली आहे. ड्रॉप. दक्ष होता, स्टार्टच घेतला नाही आणि संकेतला जीवनदान मिळाले. बॉल डायव्हर्ट झाला लॉंग ऑफला. धावा त्यामध्ये आलेल्या आहेत त्या 2. ही जीवनदानं तुम्हाला मागात पडणार आहेत. ही मॅच अंडर प्रेशर आहे. हे दोन्ही संघ या सीझनमध्ये 2 वेळा अगोदर समोरासमोर आले. तिसरी मॅच आणि मागच्या 2 मॅचेसचा रिझल्ट दोन्ही मॅचेसमध्ये जय 11 वेलकम उसाटणेने बाजी मारली आहे. या सीझनचा तिसरा सामना दोन्ही संघ खेळत आहेत. 69 धावा तर पहिल्या इनिंगमध्ये कोळेगावने देखील बनवल्यात. पण हे जे क्रीडांगण आहे, तिसऱ्या दर्जेची खेळपट्टी आहे, बरंच काही सांगते आहे. धावा येत आहेत. पहिल्या डावामध्ये आताही ऑफ समचा बाहेर थ्रू द एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ शॉट इज दॅट. वा संकेत, वा एक्साइटिंग पॉवर. बॉल सीमा पार. षटकार. दिवस पूर्ण पोचले 43. पुन्हा डाऊन दी ग्राउंड. नो चान्स फॉर द फिल्डर. ही ताकद आहे आणि सरळ बॅटने आणखी एक जबरदस्त हिट आलाय. 4 धावा.
आता 22 धावांची गरज आहे. 69च्या चेसमध्ये 2 ओव्हरमध्ये जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, 47 धावा आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही फलंदाजांकडे पार्टनरशिप आहे. स्फोटक खेळ झालाय. मी अगोदरच म्हणालो, पहिला बॉल पडण्या अगोदर दोघेही जर उभे राहिले तर ही मॅच 69 जरी असल्या तरी ते दोघांमध्ये ताकद आहे, धमक आहे आणि ती दाखवली त्यांनी. इकडूनही कोळेगावला विचार करावा लागणार आहे. जे घडले ते सोडायचं आणि जे घडवायचं आता त्यासाठी लढायचं आहे तुम्हाला. कारण 12 बॉल 22 संकेतने ते करून दाखवलं होतं जेव्हा त्याच्या हातामध्ये बॉल होता. जेव्हा 6 बॉलमध्ये त्याने 11 धावा डिफेंड केल्या होत्या. पहिल्या मॅचमध्ये जेव्हा उमरोली संघ त्यांच्या अगेन्स्ट खेळला होता. आता ते बॅटिंग करतात दुसऱ्या बाजूने कोळेगाव आहे. 12 बॉल 22 त्यांना डिफेंड करायचं आहे. आणि गोलंदाजीसाठी एक्सपिरियन्स प्लेयर आता आपल्याला पाहायला मिळेल. सिनियर आहेत सुभाष गोटे. 12-22 नाबाद 47 पहिल्या 12 बॉलमध्ये झंझावाती खेळ दोन्ही बॅटर्स कडून. पॉज घेऊन कमी गतीचा बॉल हिरकावून दिलाय स्क्वेअर लेगचा वरतून. षटकार म्हणायचा आहे. बनल्यात 11 बॉलमध्ये 16 बनवायचे आहेत. सुभाष गोटे. बॉल थोडासा आत तर आलेला आहे, मात्र इकडे तो सोडलाय. तेच चुकले संकेत, हेच सांगतात. बॉल आत आलाय. चूक काय झाली सागरची ती चर्चा संकेत आणि सागरने केली आहे. पण हा जो डॉट बॉल आहे येईल का मॅचमध्ये? कोळेगाव 10 बॉल 16 धावांची गरज. समोर हेलिकॉप्टर उडवलाय. लॉंग ऑफला फील्डर चान्स आहे. पकडली त्याने कॅच आणि येत्या पहिली विकेट. कमबॅकचे संकेत जरूर सुभाष देखील देत आहेत. सागर या क्षणाला होत आहेत आउट. नऊ बॉल मध्ये अजूनही या मॅच मध्ये 16 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपली नाही. सागरची विकेट आली आणि या विकेटने असं वाटलं की कोळेगावने देखील पलटवार केलेला आहे, पण तो कुठपर्यंत असेल? संकेत ऑफस्ट्राईक आहे सध्या आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये करण मडवी. 69च्या चेस मध्ये धावा 53 वरती आहेत. बॉल 9 उरले आणि 9 मध्ये आता 16 धावांची गरज आहे. पाहुयात सुभाष गोटेचे जे 3 बॉल आहेत चांगल्या पद्धतीने व्हेरिएशन करतात, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट मोठे फटके खेळत असताना बॅटरला तो विचार करावा लागतो. तो सागरलाही करावा लागला होता. पहिला षटकारानंतर डॉट आला, 3 विकेट आली आहे. 9 बॉल 16 पाहिजेत. कमी गती यायचा बॉल मागे चाललाय फाईन लेग कडे. स्टॉप तर केलाय त्यांनी, मात्र बॉल थोडासा डायव्हर्ट होऊन आला शॉर्ट लेग मध्ये. धाव आली आहे ती 1 संकेत आलाय स्ट्रायकिंग एंडला आणि 1 धावेने टोटल स्कोर सध्या 54 बॉल उरलेत. 8 धावा पाहिजेत. 8 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे. प्रेक्षक अगोदर आनंद घेतो ते उसाटण्याचे, मात्र ते देखील थोडे शांत झाले, कारण त्यांनाही माहिती आहे हा सामना इथूनही फिरू शकतो. क्रिकेट अखेर सड्याप्रमाणे रंग बदलतो. ही मॅच किती रंग बदलणारी असेल? सुभाष षटक. संकेत आता समोर. पॉज घेऊन डिस्पॅच केल्या बॉलला डगआउट बॉक्सच्या दिशेने. संकेतचा बॅट मधून आणखी एक सुपर सिक्सर. सध्या चौधर पाड्याचे खरं तर हितेंद्रजी मडवी यांच्या बाजूत कियांश देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. कियांश आपण सहर्ष स्वागत करू. उद्या जरूर तो असेल या मंचावरती. चौधरपाडा इन ॲक्शन आहे उद्या. बॉल बाकी आहेत ते आता 7 बॉल आणि धावा पाहिजेत 9. 7 बॉलमध्ये 9 धावांची या मॅचमध्ये गरज आहे.
संकेत पाटील. परिस्थिती जितकी बिकट, संकेत पाटील तितकाच तिखट आहे. वारंवार त्याने सिद्ध केलंय आणि हीच ती मॅच. मागचा सामना देखील 6 बॉल 11 तेव्हा डिफेंड करत होता ॲज अ बॉलर. त्या धावा त्याने डिफेंड करून दिल्यात आणि इकडे आता झंझावाती खेळ आपल्याला पाहायला मिळते. 69 चेस करत असताना आतापर्यंत झालेल्या 60 धावा, बॉल उरलेत 7 आणि धावा पाहिजेत 9. इथून कमबॅक करण्यासाठी सुभाष आणि टीम कोळेगावला एकच ऑप्शन, संकेत पाटीलची विकेट. तर या मॅच मध्ये ते येतील. सुभाष थांबलाय, कवचला ड्राईव्ह करायचा होता, बॉल आत लागलाय. हाच तो क्षण आहे, मॅच इकडूनही बदलू शकते. बिकॉज संकेत असेल ऑफ स्ट्राईक. शेवटचे 6 बॉल आणि बॅटिंग करणाऱ्या जय 11 वेलकम उसाटणीला बनवायचा आहेत 9 धावा. संतोष पाटील, धनाजी पाटील हे सगळेजण सध्या तरी भरपूर एन्जॉय करत आहेत, कारण हा सामना त्याच पद्धतीने झालेला आहे आणि मध्यरजनीमध्ये सध्या तरी सर्वजण या मॅचचा आनंद घेत आहेत. 69च्या चेसमध्ये धावा बनलेल्या 60 बॉल बाकी आहेत. 6 आणि 6 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. प्रवीणजी पाटील यांनी पुरस्कृत केलेल्या जय 11 वेलकम उसाटणीला. पहिला सामना चित्त थरारक होता, तेव्हा लो स्कोरला त्यांनी डिफेंड केलंय. हा सामना हाय स्कोरिंग आहे. इकडे धावा बनवत असताना 3 ओव्हरमध्ये 20ची सरासरी 60 धावा बनवल्यात. शेवटचे 6 बॉल धावा बनवायच्या 9 आणि सौरभ पाटील त्याच धावा डिफेंड करण्यासाठी कोळेगावकडून शेवटचं षटक. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल, जास्तच बाहेर. अंपायरचा सिग्नल वाईट आलाय. ऑलरेडी धावा कमी आहेत, त्यामध्ये एक्स्ट्रा म्हणजे इकडे पराभवाला निमंत्रण. 6 बॉलमध्ये 8 पाहिजेत. पहिल्या बॉलचा ॲक्शन रिप्ले थोडासा लांब ठेवायचा होता, कारण सुरुवातीला बॅटर कदाचित जो सध्या आपल्याला करंट पाहायला मिळतोय, पाहूयात अटॅक करेल की संकेतला इन्व्हिटेशन असेल. अटॅक त्याने केला, लॉंग ऑनकडे बॉल चालला, फील्ड डीपमध्ये. सेकंड बाउन्सवरती उचलून थ्रो तर करतोय, मात्र संकेतला स्ट्राईक पाहिजे होती, ती देखील मिळते. आणि या एका धावेने स्कोर पुढे 62. बॉल बाकी शेवटचे 5 आणि 5 बॉलमध्ये धावा पाहिजेत 7. एक फटका मॅचला क्लिअर करेल, एक विकेट मॅचमध्ये ठेवणार आहे कोळेगावला. 44ला नॉट आउट आहे आणि एक षटकार जरी आला तर अर्धशतक देखील आपल्याला संकेत पाटीलचं पाहायला मिळू शकतं. काय बॅटिंग केली आहे. 44 नॉट आउट, 5 बॉल 7. सौरभला करावं लागणार आहे कमबॅक, अन्यथा मॅचचं मोमेंटम सध्या तरी उसाटण्याकडे. फोर्स एक्स्ट्रा कव्हरला, वा आणखी एक जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला. मक्खन आउटफील्ड आहे, सीमा पार, चौकार. बिल्ला ग्रुप तुम्हाला पाहायला मिळेल. प्रकाशजी पाटील, जबरदस्त डान्स आहे त्यांचा. धनाजी पाटील, संतोष पाटील, गुरुनाथ पाटील सगळे त्या ठिकाणी. मात्र या चौकाराने 48 वरती संकेत पोहोचला. बॉल बाकी दादा 4 बॉल 3. हा फटका पहा आणि पाहतच राहा. 3 बॉल ठेवून 69 चेस केल्या आणि पठ्ठाने बनवल्या या मॅच मध्ये जय 11 वेलकम उसाटणीचा कॅप्टन संकेत पाटीलने. 54 धावा. पहिली मॅच ती देखील जवळपास गमावणार होते, ती जिंकली. ही मॅच गोलंदाजांना मार पडला, पण इरादे गमावले नाही, जिद्द गमावली नाही आणि ती स्पष्ट दाखवली मैदानाच्या आतमध्ये जो खेळ केला संकेत पाटील सागरच्या जोडीने. सुरुवातीला संकेत शेवटपर्यंत उभा राहिला योद्ध्यासारखा. नाबाद जाणे 54 बनवल्या 69च्या चेसमध्ये, नो डाऊट. पहिली मॅच गोलंदाजी करत असताना, तर ही मॅच फलंदाजी करत असताना कॅप्टन नॉक आपल्याला पाहायला मिळाला. संकेत पाटील मॅन ऑफ द मॅच. प्रवीण शेठ पाटील आता खुश आहेत, कारण पहिला सामना जेव्हा सुरू होता, पहिल्या इनिंग नंतर भरपूर नाराजी होती.
जशी जशी विकेट पडत गेले सामना आला आणि या मॅच मध्ये देखील तेच होतं. पहिला डाव पूर्णपणे शांत होते. सेकंड इनिंग मध्ये करून दाखवलं आणि जय 11 वेलकम उसाटण्याने हा सामना जिंकलाय. 4 चौकार 6 षटकारांची साथ होती 54 धावांच्या खेळीमध्ये. संकेत पाटीलने केलेला खेळ.